सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे। परवा दिवशी आपण एक व्हिडिओ बनवलं होतं एस टीच्या संदर्भात। आता तसंच महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि जे अचूक व्हिडिओ आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। 4-5 दिवसाखाली एक NCMC कार्डबद्दल बातमी आली होती, अनिवार्य राहील अशी बातमी आली होती। पण आता आणखीन एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। एस टीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। एस टी प्रवाशांसाठी NCMC कार्ड खरंच बंधनकारक आहे का, गरजेचं आहे का, कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही का, का फक्त ही अफवा आहे, या गोष्टी आपण जाणून घेऊया। आणि हे किती सत्य आहे किती खरं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। अलीकडे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ST सवलतीसाठी NCMC कार्ड बंधनकारक होणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील आणि सवलतधारक असतील, प्रवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती। कारण STमध्ये महिलांना हाफ तिकीट होतं, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास होता आणि विद्यार्थ्यांना पास सवलत मिळत होतं। आणि जर NCMC कार्ड अनिवार्य झालं म्हणजे लागू झालं, कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही का अशी भीती निर्माण होत होती। पण आता यावर एक मोठा खुलासा करण्यात आला आहे। ST महामंडळाने स्पष्ट सांगितलेले आहे की NCMC कार्ड हे जे स्मार्ट कार्डची नोंदणी आहे ती सुरू आहे, पण अजून कार्ड अनिवार्य केलं गेलेलं नाही। म्हणजे NCMC कार्ड नसेल तरीसुद्धा STने प्रवास करू शकता, सवलती चालू राहणार आहेत। आणि आता सध्या जे सोशल मीडिया असेल किंवा सोशल मीडियावर NCMC कार्ड अनिवार्य आहे ही बातमी पूर्ण चुकीची आहे असं स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे हे कार्ड घ्यायला सुमारे 199 रुपयेचा खर्च येतो आणि त्यात किमान 100 रुपये बॅलन्स ठेवावा लागतो। तसेच रिचार्ज 50 रुपयाच्या पटीत करावा लागतो। त्यामुळं ग्रामीण भागातील प्रवाशांनी याला विरोध केला, तक्रार केली आणि अशा तक्रारी वाढल्यानंतर शासनाने हा जो निर्णय आहे तो तात्पुरता मागे घेतलेला आहे। म्हणून लक्षात ठेवा, सध्या NCMC कार्ड बंधनकारक नाही, म्हणजेच अनिवार्य नाही आणि आपल्याला हे कार्ड पाहिजेच, लागू झालेलाच आहे असं नाही। त्यांनी त्यांचा जो ST महामंडळाचे निर्णय आहेत ते माघार घेतलेले आहेत। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, लाईक करून घेऊ शकता आणि हो शक्य असले तर WhatsApp ग्रुपवर शेअर करू शकता, इतर नागरिकांपर्यंत पोहोचवू शकता।